आणि मग पुढचा कार्यक्रम आपण सुरू करू. 2 मिनिट आपण सगळ्यांनी शांतपणे उभं राहायचं. नाही अजून 2-3 मेंबर माग आहेत. कोण राहिले 76-77 मधील आम्ही आता 10वीतले विद्यार्थी 48 वर्षानंतर एकत्र येण्यासाठी 2 वर्ष प्रयत्न करत होतो. सगळ्यांचे फोन उपलब्ध करून सगळ्या महिलांशी मुलींशी कॉन्टॅक्ट करून सगळे हस्तगत करून आम्ही तारीख निश्चित करून 10 तारीख ठेवली. या कामी माझा मित्र रंगनाथ काशीद याने मला तू काय करू शकतो, मी पैसे देतो तू करत नाही असं म्हणल्यामुळं मी हे मनावर घेतलं आणि 1 महिन्यामध्ये सगळे फोन उपलब्ध करून माझे जीवलग मित्र एकत्रित करून मला गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करायचा होता. तो निश्चित केला मी. काय आठवणी निघाल्या आठवणी आल्यानंतर 10वी पास झाल्यानंतर आम्ही त्या शाळेवरती गेलोच नाही. ती शाळा आणण्यासाठी गेलो होतो. त्या दिवशी गेल्यानंतर आम्हाला खेळाचे ग्राउंड, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, सगळं ऑफिस, वर्गातील बसलेली स्थिती, मुलींची मुलांची सगळं आठवणी मला येत होती. आणि आम्हाला त्या शाळेच्या ग्राउंडच्या बाहेर जाऊ वाटत नव्हतं आणि सगळ्याला कंठ दाखवून आले सगळे. किती विद्यार्थी होता एकूण आम्ही 84 विद्यार्थी SSCमध्ये होतो. त्यापैकी 14 मयत झाले. त्या 14ना आम्ही श्रद्धांजली वाहिली. त्याच्यात प्रमोद देशमुख, खामकर असे 14 जण आहेत. सत्यवान कोळी असे 14 जण होते. त्यांना श्रद्धांजली व्हायची. त्यांचं दुःख आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत नसल्यामुळं दुःख आठवून फार दुःख झालं आम्हाला. आणि 70 विद्यार्थी 84 विद्यार्थी आम्ही SSCला बसलो. 84 पैकी फक्त 13 पास झाले, 71 फेल झाले होते. आणि ही वाटचाल प्रत्येकजण ते आमचं कसं झालं, ह्या विद्यार्थ्यांना जसं समुद्रात मासे पिले सोडतात आणि पिले सोडल्यानंतर आपल्या परीनं ती पिले मोठे होतात, कोणी होते शिकारी जाते, तसं असे आमचे विद्यार्थी जिकडे तिकडे विखुरले गेले आणि सगळे चांगल्या पोस्टवरती होते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर राजेंद्र पडवळ DYSP होते. माझा गुणवंत कोळी मित्र PI होता. माझा मुंडे हवालदार होता. माझे इतर शिक्षक होते आणि मी पण कक्षा अधिकारी या पदावर काम केलेलं आहे. मी अधीक्षक म्हणून काम केलं आणि काम मी अति उत्कृष्ट केलेलं आहे. आणि आमच्या 70 मुलापैकी 95% विद्यार्थी हे चांगल्या सेवेत होते आणि त्यांची मुलाची जडणघडणी त्याच्यावरती चांगले झालेले आहे. आणि ह्या कार्यक्रमाला ज्या मुली आलेत त्या इतक्या रडत होत्या की तू योग हे घडवून आणला. नलिनी पडवळ, सुनंदा पडवळ, सत्यशिला घोगरे, परत कांचन घोगरे, मीना झालटे, त्या सगळ्या मुली रडत होत्या. आणि सगळ्याचे आम्हाला प्रतिक्रिया येत आहेत की दिनकर तुझ्यामुळं हा कार्यक्रम घडला, तू माझ्यामुळं नाही, तुम्ही मला सहकार्य केलं यामुळे कार्यक्रम घडला आणि तुम्ही कार्यक्रमाला शोभा वाढवली. आणि या कार्यक्रमामध्ये माझे गुरुवर्य 86-81 वर्षाचे आणि आम्ही पुढील विद्यार्थी 65 वर्षाचे. इतका आनंद झाला की आणि वेळच कमी पडत होती. आम्ही सकाळी 7 वाजता गेलो तरी पूर्ण दिवस वेळच आम्हाला कमी पडली. त्याचं आम्हाला दुःख होतं. एकत्रित बसून संवाद, प्रत्येकाच्या अडीअडचणी आम्हाला घ्यायच्या होत्या पण वेळ न मिळाल्यामुळं आता गेट टुगेदर कार्यक्रम 48 वर्षानंतर म्हणजे वयाच्या आम्ही किती वर्ष झालो, 65, 66, 67 अशा स्थितीत असा झालेला आहे. आणि या कामी माझा ॲडव्होकेट पांडुरंग गावाड आणि माझा भाऊ काका उर्फ रामा उर्फ काका सोनटके यांनी अतिउत्कृष्ट सूत्रसंचालन केलं की जे पुणेरी भाषेत होतं तो पुण्यामध्ये वाढला. पुण्यामध्ये त्यानं IAS होण्याच्या लायकीचा माणूस पण परिस्थितीमुळे त्यानं पुणे स्थायिक झाला. तरीही त्याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारची आहे. सगळी मुलं IT इंजिनियर आहेत, सून IT इंजिनियर आहे, मुलगी नात मेडल प्राप्त करते. अशा प्रकारे मला इतका आनंद झाला. मी सुद्धा भाषण करत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले होता. काय वाटतं मग आता गुरुवारी टिकले सर, माझे सगळे गुरु आले मार्गदर्शन केलं.